महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करणार आहोत या बुलेटिनची। आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। आज दिवसभरात घडलेल्या घडामोडी सगळ्या न्यूज 18 लोकमतवर आपण बघता आहात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत। खालापूर इरशाळवाडी इथे ते पोहोचलेले आहेत, परिस्थितीचा आढावा घेतायत। खरं तर सकाळपासून तिथे पोहोचण्यासाठी ते प्रयत्नात होते, पण खराब हवामानामुळे त्यांचं हेलिकॉप्टर टेक ऑफ घेऊ शकलं नाही, त्यामुळे ते तिथे या आधीच पोहोचले असते पण पोहोचू शकले नाहीत। आता ते इरशाळवाडीला पोहोचलेले आहेत। इरशाळवाडीवर काळाने घाला घातलेला आहे। माळीण आणि तळीयेची पुनरावृत्ती झाली आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही। मदत आणि बचाव कार्याला प्राधान्य दिलं जात आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः जातीनं या सगळ्यावर लक्ष ठेवून आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत। तिथली माहिती घेण्याचा प्रयत्न करतायत। साधारण परिसर कसा आहे, इरशाळवाडी, त्यात असलेली घरं, किती जण दबली गेली असावीत, या सगळ्याचा स्वतः अंदाज घेण्याचा प्रयत्न करतायत। रायगड जिल्ह्यामध्ये एका बाजूला मुसळधार पाऊस सुरू आहे, दरड कोसळलेली आहे, इरशाळवाडीवर मदत कार्य सुरू आहे। या सगळ्याविषयी स्वतः माहिती घेण्याकरता, परिस्थिती अनुभवण्याकरता, जाणून घेण्याकरता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इरशाळवाडीच्या परिसरात पोहोचलेले आहेत। परिस्थिती भयान आहे। मदत कार्य, बचाव कार्यालाच प्राधान्य दिलं जात आहे। सगळे मंत्री, रायगडचे पालकमंत्री आणि इतर मंत्री सुद्धा या ठिकाणी तळ ठोकून होते, माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते। बचाव कार्याला अधिकाधिक प्राधान्य दिलं जात आहे, पण एका बाजूला कोसळणारा पाऊस, त्यात डोंगर माथ्यावर असलेला असा हा सगळा परिसर, यामुळे मदत कार्याला, बचाव कार्याला अडचणी येत आहेत। 10 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय अशी माहिती समोर येते। 60हून अधिक जण अडकले असावेत अशी भीती व्यक्त केली जाते। नेमकं किती घरं होती, किती घरांवर दरड कोसळली आहे, त्या घरांमध्ये किती माणसं होती, या सगळ्याचा लेखाजोखा घेतला जातोय, आढावा घेतला जातोय आणि एका बाजूला बचाव कार्य वेगानं सुरू आहे। प्रत्यक्षदर्शींकडून अधिकाधिक माहिती घेतली जाते। तिथल्या ज्या स्थानिक पातळीवरच्या यंत्रणा होत्या त्यांच्याकडून घरांची, घरातल्या सदस्यांची माहिती घेतली जाते आणि त्यानुसार दुसरीकडे बचाव कार्य सुद्धा सुरू आहे। इरशाळवाडी या घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः पोहोचलेले आहेत। तिथून ते परिस्थितीचा आढावा घेत आहेत। कुठल्या यंत्रणांना कसं कामाला लावता येईल, वेगवान पद्धतीने बचाव कार्य कसं करता येईल, जे वाचलेले आहेत त्यांना काय सुविधा व्यवस्था पुरवायच्या आहेत, या सगळ्या अनुषंगानं आढावा घेतला जातोय। खालापूर जवळ इरशाळवाडीमध्ये माळीण आणि तळीयेसारखी परिस्थिती उद्भवलेली आहे। काही घरांवर दरड कोसळलेली आहे। सगळीच्या सगळी घरं त्या दरडीखाली दाबली गेलेली आहेत। 10 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय। बचाव कार्य सुरू आहे। अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकली असावीत अशी भीती व्यक्त केली जाते। रात्री झोपेत असतानाच काळानं घाला घातलाय। अत्यंत प्राथमिक माहिती अशी की ढिगाऱ्याखाली अंदाजे 60हून अधिक लोक अडकली असावीत। काही लहान मुलांचा सुद्धा त्या अडकलेल्यांमध्ये समावेश आहे। 21 जण जखमी झालेली आहेत। 10 जणांचा मृत्यू झालेला आहे। 80हून अधिक ग्रामस्थांना वाचवण्यात यश आलेलं आहे, त्यांना रेस्क्यू करण्यात यश आलेलं आहे। असं कळतंय की या गावाची लोकसंख्या 228च्या आसपास होती। 48 कुटुंबांची ही वाडी होती। 57 लोकांना आतापर्यंत बाहेर काढलं गेलंय। 60 ते 70 लोक गावाच्या बाहेर होती। हे जे सगळे आकडे न्यूज 18 लोकमत देत आहेत ते जवळपास अचूक आहेत, पण
अधिकाधिक बचाव कार्य होईल तसं अधिकाधिक स्पष्टता येऊ शकेल। रेस्क्यू ऑपरेशनसाठी हेलिकॉप्टरची सुद्धा मदत घेण्यात येणार आहे अशी माहिती मिळते आहे। काल मध्यरात्री ही दुर्घटना घडलेली आहे। इर्शाळवाडी खालापूर जवळचं इर्शाळगड इर्शाळवाडी असा हा परिसर आहे। इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेला चौक गावापासून 6 किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासी वाडी होती। इथं आदिवासी ठाकर समाजाची घरं होती ही वाडी होती असं म्हणण्याचं कारण असं की काळाने घाला घातलाय। सगळ्या घरांवर दरड कोसळलेली आहे, सगळी घरं दबली गेलेली आहेत। 90% घरं या वाडीतली ढिगाऱ्याखाली गेली आहेत अशी माहिती मिळते। मोठी जीवितहानी झाल्याची माहिती आहे। अजून स्पष्टता होत नाहीये। 10 जणांचाच मृत्यू झालाय अशी माहिती मिळते। आपण आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रमोद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झालेत, ते नेमक्या घडलेल्या घटनास्थळापासून किती लांब आहेत, कोण आहे त्यांच्यासोबत, माहिती घेण्याचा ते प्रयत्न करतायत, काय अपडेट? आता आपण मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर संवाद साधला तर त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या स्थळावर पोहोचतात। आम्ही त्यांना नकार दिला होता की तुम्ही इकडे येऊ नका, कारण वेदर खूप खराब आहे, वातावरण खूप खराब आहे आणि चढताना खूप त्रास होतोय, अत्यंत खराब आहे, येऊ नका। मात्र ते आमचे ऐकले नाहीत आणि त्यामुळे ते आता स्वतः या घटनास्थळावर पोहोचतात। घटनास्थळावर ते जवळपास 15 ते 20 मिनिटाच्या अंतरामध्ये पोहोचतील। मगाचपासून आपण ज्यावेळेस विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते अर्ध्या तासामध्ये होऊन गेली, त्यामुळे 15 ते 20 मिनिटाच्या अंतरामध्ये पोहोचायला हवे। मात्र चढणीची जी वाट आहे ती अत्यंत बिकट आहे, पाऊस प्रचंड प्रमाणामध्ये पडतो, त्यामुळे पोहोचताना उशीर होऊ शकतो। प्रमोद, या ठिकाणी आता पोहोचतायत। प्रमोद, थेट दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळवाडीच्या परिसरात पोहोचलेले आहेत। तुझ्याशी आम्ही संवाद साधतो प्रमोद, तू असाच संपर्कात राहा। पण येशा कोटक आपल्या सोबत उपस्थित आहेत। येशा, सीएम एकनाथ शिंदे घटनास्थळी पोहोचलेले आहेत, तुम्ही काय सांगाल अधिक? हो, आता म्हणजे सीएम एकनाथ शिंदे हे एंटायर कव्हर करून आजचे बेस कॅम्पला होते। ते त्यांनी जे खाली लोक आहे ज्यांना इव्हॅक्युएट करून खाली आणलंय बेस कॅम्पला, तिकडने त्यांना भेटून आता ते हे जे ऍक्च्युअल इसालगड जे गाव आहे ज्याच्यामध्ये हे घटना घडली आहे तिकडे पोहोचले आहे। आता म्हणजे इसालवाडी जे स्पॉट आहे तिकडे आता ते पोहोचले आहे। आता ते